जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. खरं तर एका ठिकाणी तुम्ही असं म्हटलंय ते म्हणजे की मनोज जरांगे हे पवारांचे व्यक्ती आहेत किंवा माणूस आहे, पवारांनी उतरवलेला माणूस आहे आणि जर त्यांनी निवडणूक लढली नाही तर ते प्रूव्ह होईल. दुसरीकडे तुम्ही असं म्हटलात की देवेंद्र फडणवीस आणि जरांगेंचं जे भांडण आहे ते नकली भांडण आहे. या दोन नेत्यांबद्दलच तुम्ही विशेषत्वानं उल्लेख केला. बाकी इतर नेत्यांबद्दल म्हणजे मुख्यमंत्र्यांशी जरांगे बोलले आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं अशी परिस्थिती आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल बोलला नाहीत. अजितदादा तर याच्यावर बोलत नाहीयेत फारसे, त्यांच्याबद्दल बोलला नाहीत. फक्त ही भूमिका काय, म्हणजे हे का असं तुम्हाला वाटतं ते थोडं जाणून तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणून एक लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्र्यांबद्दल मी काही बोललो असं धरून चालला तर इट मेक्स नो इफेक्ट. अच्छा, त्या ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीच्या ह्याच्यामधला आमचा असणारा भाग असा आहे की जरांगेने इलेक्शन लढवावं आणि अजूनही आपण बघितलं तर जरांगे वेवरिंग आहेत. लढावं की न लढावं 29 तारखेला त्यांचा असणारा फायनल निर्णय येईल. आता त्यांना इलेक्शन लढवायला लावायचं असेल आणि ज्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की जरांगे पाटील आणि माझे संबंध चांगले आहेत, नाही असं नाही, त्याच्यामुळे त्यांना इलेक्शनला उत्सुक करणं ही माझी स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामुळे त्या स्ट्रॅटेजीच्या भागामध्ये मला जी काही पॉलिटिकल पार्टीज किंवा व्यक्ती याच्याबद्दल बोलल्यानंतर जरांगे रिॲक्ट होतो किंवा त्याच्यात सर हे आहे ते मला वाटतं वापरणं एक कुठल्याही नेत्याची असणारी एक स्ट्रॅटेजी असते. पण मग दोन नेत्यांचा उल्लेख म्हणजे दोन नेत्यांची त्याच्यामुळे बदनामी होते किंवा किंबहुना त्या दोन नेत्यांच्याच नावाचा उल्लेख का केला? चांगले रिलेशन आहे तर तुम्ही त्या रिलेशन, माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की दोन्ही नेते आज रॉंग बॉक्समध्ये आहेत एवढं लक्षात घ्या. इन द सेन्स ही निवडणूक जी आहे ती आरक्षणावरतीच पूर्णपणे लढल्या जाणार आहे. विधानसभा. आता ह्या विधानसभेमध्ये दोन तट आहेत. म्हणजे जरांगे पाटील यांचीच मागणी मी असं घेतो की त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मी ते घेणारच, हा त्यांचा स्टँड आहे. ओबीसी असं म्हणतोय की आम्ही मराठा समाजाला येऊ देणार नाही आणि त्यावरनं मराठा समाज एका बाजूला झालेला आहे आणि ओबीसी दुसऱ्या बाजूला झालेला आहे. आणि आत्ताच्या स्टेजमध्ये हे दोन वॉरिंग फ्रॅक्शन्स आहेत. या दोन वॉरिंग फ्रॅक्शन बरोबर तुम्ही कोणाबरोबर आहात? कारण आज हे एकमेकाला मतदान द्यायला तयार नाही आहेत. म्हणजे ओबीसी मराठा समाजाला मतदान द्यायला तयार नाही आणि मराठा ओबीसीला मतदान द्यायला तयार नाही. अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये या वॉरिंग कॅम्पमध्ये तुम्ही कोणाबरोबर आहात? तुम्ही भूमिका घेतली नाही तर तुम्ही जरांगे पाटलांबरोबर आहात. तुम्ही भूमिका घेतली तर मग तू कोणाच्या बाजूने ही स्पष्ट होते. त्याच्यामुळे ज्या पॉलिटिकल पार्टीज भूमिका घेत नाहीयेत ते आम्ही असं जरांगे पाटलाशी जोडतो.